एम्ब्युलन्स? ती एम्ब्युलन्स नाही, ॲम्ब्युलन्स आहे. ॲम्ब्युलन्स. जर तुम्हाला पण विली सारखं बरोबर उच्चार करायचे असतील तर डाउनलोड करा कुकू टीव्ही किड्स ॲप आणि एव्हरीडे कुछ नया सीखो. कुकू टीव्ही. काव काव. शू शू, इकडून जा कावळ्या, जा इकडून. काव काव. आहा, इकडून जा कावळ्या, मला तू आवडत नाहीस. शू शू. मी त्याला उडवून जायला लावलं. मुलांनो, तुम्ही त्या कावळ्याला का उडवून लावलं? आई, कावळे किती वाईट दिसतात. त्यांचा आवाज किती घाणेरडा असतो. असं बोलणं चांगली गोष्ट नाहीये नील. तू कोणाच्या दिसण्याबद्दल असं वाईट कधीच बोलायचं नाहीयेस. पण हे खरं आहे आई. नाही, असं नाहीये. कावळे खूप सुंदर पक्षी असतात. तू त्यांच्याकडे नीट बघितलंस तर तुला दिसेल त्यांना किती चकचकीत छान पंख आणि चोच असते. त्यांचे डोळे सुद्धा खूप सुंदर असतात. आई, पण मी काल रस्त्यावर एका कावळ्याला काल कचरा खाताना पाहिलं. ते किती किती घाण आहे. पण मुलांनो, कावळे हे असेच असतात. ऐका, मी तुम्हाला एक गोष्ट सांगते, म्हणजे तुम्हाला कळेल की कावळे किती हुशार असतात ते. पाणी पाणी, मला पाणी हवंय. अरे वा, त्या मटक्यात पाणी दिसतंय. तेच मला हवंय. आता मी थोडं पाणी पिऊ शकतो. अरे नाही, आधी मला कुठेच पाणी नाही मिळालं आणि इथे पाणी आहे पण मी पिऊ शकत नाहीये. मला खूप तहान लागलीये. मी लवकरच पाणी नाही प्यायलो तर मला अशक्त वाटेल. मला माहितीये काय करायचं. आहा, हे काम करतंय. आता मला अजून दगड हवेत. वरती ये पाणी, वरती ये. वरती ये पाणी, अजून थोडस वरती ये. झालं काम. आता बघतो मी पाण्यापर्यंत पोचतो का. मला फार छान वाटतंय. मला योग्य वेळेला योग्य कल्पना सुचली. आणि अशा प्रकारे त्या हुशार कावळ्याने पाणी प्यायलं आणि त्याचे प्राण वाचले. किती छान गोष्ट आहे आई. मला माहित नव्हतं की कावळे इतके हुशार असतात. ते असतातच. आणि आता अजून एक शिकवण. जर काही अडचण असेलच तर तुम्ही त्याच्यावर शांतपणे विचार केला पाहिजे. त्याचं उत्तर कदाचित तुमच्या समोरच असू शकतं. आई, लवकर मला एक पावाचा तुकडा दे. काव काव. हे घे पटकन. हा घे, हा पाव घे कावळ्या, प्लीज. बघितलंस, तुला एक नवीन मित्र मिळाला. आणि एक हुशार मित्र सुद्धा.